योजनेचा 21वा हप्ता येऊन 1 महिना झाला आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये आहे। नमोचा हप्ता या ठिकाणी वाटप चालू होणार असून तो 2 हप्त्यामध्ये या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यात येणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पण या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील येणार। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला सुरू करू व्हिडिओला। सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे पूर्णपणे माहिती बघायची असेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुमचा जादा वेळ न घेता आपण सरकारच्या माध्यमातून आलेली माहिती पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आला। नमो शेतकरी योजनेचा हप्ता 8वा हप्ता वाटप चालू झाला असून आता हा हप्ता दोन टप्प्यामध्ये वाटप केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 15 जिल्ह्यातील शेतकरीच या ठिकाणी टाकलेले आहे, त्यानंतर पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकरी टाकणार आहे। तर चला हे 15 जिल्ह्यामधील आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यामध्ये टाकण्यात येणार। आता तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो हे बघायचं काम तुमचं देखील असणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 15 महत्त्वाचे जिल्हे पण बघणार आणि पूर्णपणे दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे वितरण कधी चालू होणार। पहिल्या टप्प्यामध्ये आजपासून चालू होणार, 2 दिवसामध्ये या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे या ठिकाणी वितरित होणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये नमोचा 8वा हप्ता मिळून जाईल। आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला आणखीन 8 दिवसाची सुद्धा प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न टाकता 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात टाकण्यात येणार। त्यानंतर 8 दिवसाच्या नंतर पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टाकण्यात येणार आहे। 2 टप्प्यामध्ये हप्त्याचं वितरण या ठिकाणी होणार असून आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती 15 जिल्ह्याची यादी बघू। कोणते असणार आहे ते 15 महत्त्वाचे जिल्हे, ज्या 15 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील टाकण्यात आला असून आता 24 ते 48 तासाच्या आत या शेतकऱ्यांना या ठिकाणी नमोचा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 30 दिवसानंतर या ठिकाणी 30 दिवस झाले। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येऊन 30 दिवस झाले, पण नमोचा 8वा हप्ता काय येईना असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये होता। आता राज्य सरकारने घेतलेला मोठ्या निर्णयानुसार शेतकरी सुद्धा खुश झालेले आहे। आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 24 ते 48 तासाच्या आत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यात येणार। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 15 महत्त्वाचे जिल्हे कोणते असणार आहेत ते 15 महत्त्वाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यामध्ये म्हणजेच 48 तासाच्या आत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले 15 जिल्हे जाणून घेऊ, ज्या 15 जिल्ह्यामध्ये नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी आला असून आता 48 ते 24 तासाच्या आत या शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता टाकण्यात येणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 15 जिल्हे जाणून घेऊ आणि तुम्हाला काही महत्त्वाचे कामे सुद्धा पूर्ण करणं आवश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। जर तुमचे पण हे महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे काय असलेले ते कामे पण बघू। सरकारचा मोठा निर्णय झाला असून तुम्हाला हे महत्त्वाचे कामे पूर्ण करणं आवश्यक या ठिकाणी सांगण्यात आले असून आता तुम्हाला ते पूर्णसुद्धा करावे लागणार आहे। काही नियम अटी या ठिकाणी टाकण्यात आले असून आता तुम्हाला पण ते महत्त्वाचे कामे पूर्ण करायचे आहेत। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 15 महत्त्वाचे जिल्हे आणि ते महत्त्वाचे ज्या अटी असणार आहेत त्या अटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण त्या महत्त्वाच्या असलेल्या अटी आणि महत्त्वाचे असलेले ते जिल्हे जाणून घेऊ, ज्या जिल्ह्यामधील शेतकरी आता खुश देखील होणार असून आता त्यांना दिलासा मिळणार आहे, कारण की आता या 15 जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना आता नमोचा 8वा हप्ता टाकण्यात येणार आहे। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी ठरू शकते आणि 24 ते 48 तासाच्या आत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुम्हाला पडणार आहे। तर चला ते महत्त्वाचे 15 जिल्हे जाणून घेऊ, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यामध्ये नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला ते 15 जिल्हे जाणून घेऊ आणि त्यानंतर त्या ज्या अटी आहे त्या अटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून
जाणून घेऊ. त्या अटी तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक आहे. ते महत्त्वाचे कामे तुम्हाला पूर्णपणे झालेलेच पाहिजे. जर तुमचे पण ते अधुरे असतील तर लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण अडचण या ठिकाणी येणार नाही आणि तुम्ही पण पात्र ठरसाल. तर चला ते महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ आणि त्याच नंतर ज्या अटी असणार आहेत त्या अटी आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ते कामे तुम्हाला करणं अति आवश्यक या ठिकाणी सांगण्यात आले असून आता तुम्हाला ते पूर्ण करावेच या ठिकाणी लागणार आहे. तर चला ते कामे बघू आणि ते 15 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ. ज्या 15 महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यामध्ये नमोचा 8वा हप्ता टाकण्यात येणार आहे. तर चला कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 15 जिल्हे. ज्या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यातील शेतकरी खुश होणार. त्या 15 जिल्ह्यामधील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी आला असून आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आनंद देखील होणार आहे आणि तुम्हाला हे महत्त्वाचे कामे करणं गरजेचे असणार आहे जर तुमचे ते अधुरे असतील तर. तर चला सुरू करू त्या जिल्ह्याच्या यादीला. तुमच्यासमोर मी ती जिल्ह्याची यादी एक एक करून सांगतो. सर्वात प्रथम जिल्हा असणार आपला नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा खुश झाले. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमोचा 8वा हप्ता 48 तासाच्या आत देखील टाकण्यात येणार. फक्त त्या अटी तुम्हाला बघणं अति आवश्यक असणार आहे आणि ते कामे सुद्धा तुम्हाला पूर्णपणे करणं आवश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. समोरचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता खुश होणार, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्याचं नाव सुद्धा या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आलेलं असून आता 48 तासाच्या आत यांना पण नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. दुसरा या ठिकाणी जिल्हा असणार आपला नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळाला. जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आली. आता तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता नाशिक जिल्ह्याचं नाव सुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला असून आता 24 ते 48 तासाच्या आत त्यांना पण हप्ता बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला त्या अटी पूर्ण करणं गरजेचे आहे. ते कामे तुम्हाला पूर्णपणे करणं गरजेचे आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता खुश झाले. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल, सोलापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तुम्हाला पण आता आला नमोचा 8वा हप्ता. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण वाटप देखील होणार. आता पहिल्याच टप्प्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला हप्ता मिळणार. 24 ते 48 तासाच्या आत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित झालेला दिसणार आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ. महत्त्वाचा असलेला समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आपला नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता खुश होणार. जर तुम्ही पण नागपूर जिल्ह्यामधील शेतकरी असाल आणि तुम्ही पण हे 3 ते 4 कामे पूर्ण केलेले असेल, जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेस पात्र शेतकरी ठरलेला असाल तर आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी आलं असून आता नागपूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आनंदी होणार आहे, कारण की आता नागपूर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा देखील मिळणार आहे. तर चला समोरचा जे आणि महत्त्वाचा जिल्हा आपण जाणून घेऊ. त्यानंतर आपण काही कामे बघणार आहोत, जे महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं अत्यावश्यक या ठिकाणी ठरणार आहे. तर चला ते कामे बघू. आता जर तुम्ही पण नागपूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं. आता तुम्हाला पण दिलासा मिळणार. जर तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकरी असाल, अहिल्यादेवी नगरमध्ये राहत असाल आणि त्या ठिकाणाहून जर तुम्ही पण शेती करत असाल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार. नागपूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा खुश देखील होणार आहे. नागपूर जिल्ह्याच्या नंतर अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा खुश होणार. पण फक्त तुम्हाला हे महत्त्वाचे काही कामे असणार आहे, महत्त्वाचे काही अटी असणार आहे. हे जे महत्त्वाचे कामे असणार आहे ते महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं आवश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. जर तुमचे पण एक कामे अधुरे असतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर करणं गरजेचे ठरणार आहे. जर तुम्ही पण हे लवकर केले नाही तर तुम्हाला पण ते लवकरातल्या लवकर करणं अति आवश्यक या ठिकाणी ठरणार आहे. तर चला ते 2 महत्त्वाचे कामे आपण जाणून घेऊ. त्यापूर्वी जर आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो, असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला पैसे या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला आज उद्या या 2 दिवसात येणार की तुम्हाला पण 8 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. तर चला कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
नका. तर चला ते महत्त्वाची 2 कामे तुम्हाला करणं अत्यावश्यक या ठिकाणी आलेलं आहे. त्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचं असणार आहे फार्मर आय डी. आता जर तुम्ही पण फार्मर आय डी क्रिएट केलेली नाही किंवा फार्मर आय डी काढवलेली नाही तर लवकरात लवकर तुम्हाला फार्मर आय डी बनावी लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण अडचण अडथळे या ठिकाणी येणार नाही. समोरचा जिल्हा या ठिकाणी असताना आपलं EKYC ज्या शेतकऱ्यांची EKYC अधुरी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर EKYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडचण अडथळे येणार नाही. ज्या शेतकऱ्यांची EKYC अधुरी आहे त्यांनी पूर्णपणे EKYC करा. आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.